गुड मॉर्निंग गाईज. आजचा मनालीचा 3rd डे आहे आणि आज वातावरण आहे सांगायचं म्हणजे आज 0 डिग्री टेम्परेचर आहे आणि आज स्नोफॉल होत नाही आहे. तर बघू आज आपल्याला फिरायला मिळते का. आजचं वातावरण पण तुम्हाला दाखवते की किती सुंदर दिसते. तिकडे थोडं आकाश क्लिअर झालेलं दिसते, ब्लू दिसते. एक वाजला आहे दुपारचा आणि आजही रस्ते ब्लॉक आहेत. सो आम्ही ठरवलं आहे जितकं दूर जाता येईल तेवढं पायी पायी जाऊ आणि बघू मार्केटपर्यंत पोचतोय का आणि काय भेटलं तर छान घेऊ, पण आम्ही खरेदी पण करू. सो बघू, घेऊन जातोय तुम्हाला. हॅलो, आम्ही इथनं आता पायी चालत जातोय. आणि गाड्या स्किट व्हायची भीती असते, त्यामुळे मला कुठेही जाता येत नाही आहे. रस्ता ब्लॉक झालेला आहे पूर्ण. हो, पण एन्जॉय. हे बघा किती सुंदर दृश्य आहे. पहाडात फिरणं ही पण एक वेगळी मजा आहे. आणि पाऊस पण येतोय. असं मी स्वतःला पूर्णपणे कव्हर केलेलं आहे. रस्ते बघू शकता किती छान आहेत. साईडला बर्फ, खूप भारी फील येतोय. इकडनं चालत काय येते मला का दाखवतोय. आता आमचे ड्रायव्हर काका आलेत आणि आम्ही आता गाडीमध्ये बसून मॉल रोडवरती जातोय. मुलांना आणि आईबाबांना घरीच ठेवलेलं आहे. बघू आता. रस्ता परत पुढे ब्लॉक आहे म्हणतात, पण जिथपर्यंत जाता येईल तेवढ्या दूरपर्यंत आम्ही गाडीनेच जातो आणि मग नंतर तिथून पुढे परत पायी फिरू. अच्छा, सो गाईज ब्लॉक लागलेला आहे आणि आम्ही आता इथे परत ब्लॉक झालोय. गाड्यांवरती पण बघा कसं बर्फ चढलेलं आहे पूर्णपणे. आम्ही आणि आता जातोय पायी कारण ब्लॉक खूप मोठा ब्लॉक आहे. पुढे खूप मोठा ब्लॉक आहे. पुढे अक्षय आणि मी हळूहळू जाते. येस, खूप मोठा ब्लॉक आहे. असंच पायी चालत जावं लागणार आहे. ठीक आहे, पोचल्यानंतर दाखवते तुम्हाला मी. पहिला इथनं मॉल रोड जिथे शॉपिंग सेंटर आहे. सो स्लिपरी आहे असा रोड. सुंदरशी नदी आहे आणि एका साईडला असं स्लिपरी रोड आहे जरा. आणि आम्ही निघालोय हळूहळू. नदी मस्त वाहते. बेयास नदी म्हणतात तिला. चलो ब्लॉक निघतोय इथनं आता पायी. हां, लेफ्ट टर्न आहे. मग पुढे कुठे आता राईट. ओके, लेफ्ट राईट. पूल नदीवरचा. पूर्ण पॅक केलं आहे स्वतःला. आम्ही आणि दाखव ना, ही एंट्री आहे इथली आणि खूप स्लिपरी आहे. अक्षय तू जा, मग मी तुझ्या मागे येते. ते बघा असं काढतात ते बर्फ यांनी.
कारण ते खूप स्लिपरी आहे. हां येस, आपण पण जाऊयात आता. हां बराच किलोमीटर पायी चाललो आहे. येस. हां हो 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 ओके. खूप स्लिपरी आहे. हळूहळू. हां माझे शूज पूर्ण ओले झालेत. हां आतले सॉक्स पण ओले झालेत. बघू इथे शूज मिळत आहेत का, कारण बर्फानी नाही ओले होते पण ते पाण्याने ओले होत आहेत. हां पोचलो आहे. सो इथनं ह्यांचं लोकल मार्केट सुरू झालं आहे. तिकडनं ओके. कसं झालंय मार्केट पूर्ण. फास्ट जाऊयात जरा. मार्केटमध्ये बघा भरपूर रश आहे. बघू काय काय घेता येईल ते. हां फुल खाली बर्फ आहे. वाव बघितलं, याक म्हणतात याला. एक मिनटं. मुलांना हॉटेलमध्येच ठेवलंय पण तेवढ्या दूर चालले नसते. खूप भारी खाली आहे क्या अशी यांची राईड असते. शूज यूज करतात इथे. बघूयात कुठले शूज दाखवतात. आणि आता मी शूज घालते. हा क्या शॉपमध्ये आलो आहे. इथे सिड्डू मिळतात. इथली लोकल डिश आहे. बघूयात, खाऊन बघूयात. वॉलनट सिड्डू आणि हे इथलं ऑथेंटिक आहे म्हणतात. तो ते बघा कसं सॉसेस टाकतायत, परत मसाला टाकतायत त्याच्यावर. बरंच मोठं आहे. सो अशी ही डिश आहे. त्याला म्हणतात सिड्डू. पनीर सिद्धू दे ना. ते तुम्हाला खाऊन सांगते कसं आहे ते. हां कसं वाटतंय खाऊन? कसं आहे? छान आहे. ओके आता मी खाऊन बघते. यम्मी आहे. खूप भारी आहे. पूर्ण खाऊन. एक मिनिट, मॉल रोडचा व्ह्यू शूट करते थोडा. हे बघा असा दिसतो. तिकडे बघा तुम्हाला याक पण दिसत आहेत. तिथे 2-3 आहेत. याक राईड चालू आहे. इकडे पण आहे एक. आणि असा व्ह्यू आहे. सिड्डू खाऊन तर आमचं मन तृप्त झालंय. एकदम हेवी आहे असा दिसतो. च्या भावानी म्हणतात बट आहे भरपूर महाग. ही जवळपास ही बॅग ज्यूटची बॅग 1500 ची बॅग आहे. आणि इथे काही हे पण छान आहेत. हे घ्यायला पाहिजेत. निघालो आहे. आमची शॉपिंग झाली आहे. आता हॉटेलकडे निघालो आहे पायी पायी. बघू जायला मिळतंय का काही वगैरे आहे म्हणतात तिथे. तो आहे बघा असं पूर्ण फुल ब्लॉग आहे. रूमवर
बराच वेळ पायी चालत आलो आणि 1 किलोमीटर राहिला होता तेव्हा एक दादा भेटलेत. त्यांनी आम्हाला लिफ्ट दिली म्हणजे ड्रायव्हर होते ते. आमच्या दोघांचे 50 रुपये घेतलेत आणि आम्हाला इथे सोडलं. मी खूप जास्त थकले होती, त्याच्यामुळे मला चालणंही होत नव्हतं, पण देवासारखे लाभलेत आणि आम्ही इथे पोचलो. आणि काय काय खरेदी केली तुम्हाला नक्की दाखवेल, पण ती पुण्याला गेल्यानंतर. सो गाईज, आत्ताचा अपडेट द्यायचा म्हणजे प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन आहे थोडी. आत्ता 9:30 वाजलेत आणि -2 डिग्रीवर टेम्परेचर गेलं आहे. आणि त्यात प्रॉब्लेमॅटिक म्हणजे ओवीची आणि आईची तब्येत खराब झालेली आहे. ओवीला वॉमिटिंग स्टार्ट झालेलं आहे आणि तिने 4 ते 5 वेळा वॉमिट केलेलं आहे. आणि आई थोडी बरी आहे आता, तिला ताप आलेला, पण आता ती थोडी बरी आहे. आणि उद्या आम्ही बघू, जमलंच तर यांना हॉस्पिटलला पण घेऊन जाऊ. सो मी इथेच व्लॉग एंड करते. सो अपडेट देईल मी नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.